नमस्कार सर्वांना. तर हे आहे उज्जैनमधील महाकालेश्वरच्या मंदिरामधील परिसर. म्हणजे एंट्री झाल्यावर जो परिसर आहे तो खूप मोठा आहे परिसर जाताना आतमध्ये. आणि असं बोर असं होतच नाही, इतका सुंदर परिसर आहे. बघत बघत जरी आपण तिथपर्यंत गेलो ना, वाटतच नाही कधी मंदिर आलं. इतका सुंदर त्यांनी बनवलेलं आहे. आणि इथं बघू शकता आपण थोडं पाणी आहे. आणि ह्या अशा मूर्त्या बनवलेल्या आहेत जाताना. हे रात्रीचा परिसर छान दिसत असणार आहे, कारण ह्या लाइटिंग भरपूर आहेत. हे बघू शकता तुम्ही मूर्ती आहे. हे आमची फॅमिली आहे, ही जी समोर चाललेली आहे. केशरी रंगाचे कपडे घातलेले महाकालचे. ही आमची फॅमिली आहे. आम्ही 10-12 जण गेलो होतो. इकडे बी बघू शकता मूर्ती. नंदी आहे, बहुतेक नंदी आहे, शंकर महादेव आहेत. आणि तुतारे वाजवताना आहे. खूप छान असे देखावे बनवलेले आहेत, असं बोर होतच नाही जाताना. हा सगळा परिसर आहे. हे जे चाललेत हे आमची फॅमिली आहे. कॅमेरा जरा असा गोल गोल फिरवलेला आहे, त्याच्यामुळं. हे बघा, रावण, डोंगर उचललेला आहे रावणाने. अशा मूर्त्या बनवलेल्या आहेत, झाडे लावलेली आहेत. परिसर खूप खूप म्हणजे खूप सुंदर आहे. जाताना असं वाटतच नाही की आपण असं बोर होतच नाही, असं इतकं मस्त वाटतंय. हे पण शंकर महादेवाचेच कलाकृती बनवलेली आहे. नागोबा आहेत. आणि शक्यतो इथं आल्यावर सर्व महाकालचेच कपडे घेतात. आम्ही सुद्धा घेतली. ज्याची त्याची इच्छा असते, ज्याने घ्यायचे त्यांनी घेतलेत. ही पण इथं आहे मूर्ती. डेकोरेशन खूप छान केलेलं आहे. हे काळे कपडेवाले आमचे भाऊजी आहेत. हे केशरी कपडेवाला मुलगा आहे. आणि इथून एंट्री आतमध्ये. हे जे लोक जाताना दिसतात ना, इथून मंदिरात जायला पण 15-20 मिनटं लागले होते आम्हाला. तर आम्ही गेलो तेव्हा थोडी गर्दीच होती. इथं लाडू पण भेटतो 50 रुपयाला. आणि इथं पण खूप छान बनवलेलं आहे, बघू शकता आपण. हे बघा, हे बघा, शंखावर विराजमान इथं हनुमानजी आहेत. हे इथून आतमध्ये जायची एंट्री. याच्या आतमध्ये म्हणजे जेच आपण येत होतो तिथून हे बॅरिकेड लावलेले आहेत. भरपूर आहे बॅरिकेड लावलेले. याच्या आतमध्ये जायचं आहे लाईनला. हे भक्त निवास आहे महाकालेश्वरचा. भरपूर मोठा आहे. हे बगीचा, झाडं लावलेली आहेत. आणि ही फॅमिली आमची चालली ते पुढं, मी त्यांच्या मागं शूटिंग करायला. असं आम्ही चलतोच आहे. आणि आम्ही गेलो होतो फेब्रुवारी महिन्यात. फेब्रुवारी महिन्यात गेल्यामुळं आणि आम्ही तिथं म्हणजे आम्हाला जायला 15 तास लागले. इतकं आम्ही प्रवास केला आहे. 15 तास आम्ही प्रवास करून आम्ही संध्याकाळचे 7-8 वाजता पोहोचलो. मग रूम घेतली. रूम घेतल्याच्या नंतर फ्रेश वगैरे होऊन जेवण करून झोपलो. आणि मग सकाळी उठून
आम्हाला घ्यायची होती आरती 4 वाजताची, पण आमचा प्रवास इतका झालता की आम्ही उठूच शकलो नाही. आणि आम्हाला जाग आली 6 वाजता. 6ला आम्ही मग फ्रेश होऊन 7 वाजता मंदिर परिसरात गेलो. आणि मंदिर परिसरात गेल्यावर तिथं फोटो वगैरे काढले. आणि हे पण बघा, खूप छान असं कुंड्यांनी, छोट्या छोट्या कुंड्यांनी झाडं लावले. इतकं मस्त वाटतं ना प्रत्यक्षात बघायला. तरी मी रेकॉर्ड केलं थोडं, लयच मस्त वाटतं पाहायला. आणि आम्ही 7 वाजता मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर तिथं फोटो वगैरे काढले. आणि आम्ही तो प्रसाद जो घेतला तिथं पण आम्हाला सकाळच हे केलं लोकांनी. तिथले जे प्रसाद विकणारे आहेत, सकाळ तिथं जे जातं ते, म्हणजे आम्ही दर्शन करून 11ला बाहेर निघलो ना, तेव्हा तो डबा 100ला 4 देत होते. 100ला 4 डबे. आणि आम्हाला तो सकाळी 7, 7:30, 8 वाजता तो डब्बा दिला प्रसादाचा 100 रुपयाला एक डब्बा. आणि आम्ही दर्शन करून बाहेर आल्यावर तोच डबा आम्हाला, ते जे प्रसाद वाटणार होते ते म्हणायचे 100ला 4 घ्या, 100ला 4 घ्या. तो डबा आम्ही 100ला 1च घेतला जाताना, कारण आपल्याला पडलेलं असतं दर्शन घ्यायचं पटकन. आपण ज्या कामासाठी आलो ते करायचं. आपण तिथं असे बार्गेनिंग करत नाही बसत ना. पण नंतर आपल्याला कळतं की आपण इतक्या लांब गेल्यावर काय लोक फसवतात. आणि आम्ही आता पोहोचलो आहे आतमध्ये. इथून आम्ही चाललो आहे दर्शन रांगेकडे. इथून दर्शन रांगे पुढे गेलं का इथं अजून चलतोच आहे थोडं. मध्ये आपल्याला असे फोटो लावलेले दिसतात. इथं आम्ही पाया पडलो. म्हणजे हे जे वारानुसार ते पूजा करते ते फोटो आहेत. हे दोन आम्ही चालतोय. थोडं जवळच इथून हे आले, म्हणजे थोडंच राहिलं आता. एवढी गर्दी नव्हती पण होती. नंतर वाढायला लागली गर्दी. बघू शकता तुम्ही. हे म्हणजे शेवट आहे. ही लाईनमध्ये आता आपलं उभं राहायचं आहे, लगेच दर्शन आहे. तर आता आमचं इथं चुकलं आहे बघा. आमची चूक अशी झाली, इथं 4-5 लाईन आहेत. त्याचे तुम्ही बघू राहिलेत ना बॅरिकेड, स्टीलचे बॅरिकेड, ते 5 आहेत लाईन. तर आमची चुकी अशी झाली की आम्ही मोकळं होतं म्हणून इकडून शिरलो पटकन, जिथं मोकळं होतं तिथं. आणि आम्हाला दर्शन असं खूप अंधुक भेटलं. हे बघू शकता तुम्ही आम्ही किती लांब आहे. म्हणजे 5 नंबरच्या लाईनमध्ये शिरलो आम्ही तिकडून 1 नंबरच्या जर शिरलो असतो तर आम्हाला जवळून बघायला भेटलं असतं. आणि परत आम्हाला आत जाऊन द्यायना. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ही माझी मैत्रिणी किती चिडचिड करते आहे की आपण चुकीच्या लाईनमध्ये शिरलो. आपण खाली जायला पाहिजे होतं 1 नंबरमध्ये. आपण डायरेक्ट शेवटच्या लाईनीत आलो. आपल्याला दर्शन झालं नाही, आपला प्रसाद घेतला नाही. तर आम्ही म्हणलो ठीक आहे, आपण इथूनच जे पोलीस होते सुरक्षा रक्षक त्यांच्याकडे देऊ, आपला प्रसाद पोहोचेल देवापर्यंत. नंतर आम्ही तो दिला. आणि मध्ये दक्षिणा पण टाकताना पाहिलं असेल तुम्ही. आणि हे बाहेर आल्यावर थोडं नागेश्वरचं मंदिर आहे, तिथं दर्शन घेतलं आणि बाहेर निघलो. आणि आम्हाला अंधुक दर्शन झालं. पण एक व्यक्ती म्हणली, आम्ही त्या व्यक्तीला म्हणलो की आमचं दर्शन असं खूप अंधुक झालं, आम्हाला व्यवस्थित पाहायला नाही भेटलं. तर ती व्यक्ती म्हणली की तुम्हाला पाहायला नाही भेटलं, गर्दी होती, तुम्ही शेवटच्या लाईनमध्ये होते, ठीक आहे. पण तुम्ही जरी देवाला पाहिलं नसेल तरी देवाने तुम्हाला पाहिलं आहे. तुम्ही कुठं जरी उभे असला त्याच्या परिसरात तरी देव आपल्याला पाहतो. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका आणि बिनधास्त तुम्ही तुमच्या पुढच्या प्रवासाला वाटचाल करा. आम्ही हे बाहेर आलेलो, बाहेरील सीन हा मंदिराचा. आणि इथे सगळे फोटो काढतात बाहेर आले का मंदिराच्या नावेवर.
आणि इथं हातात दोरा पण बांधला जातो फ्रीमध्ये, जो आम्ही बांधलेला आहे. फ्री बांधतो रुपयासुद्धा घेत नाही, पण जर आपली इच्छा असेल तर आपण 10-1 रुपये देऊ शकतो. तसे आम्ही दिले 20 रुपये. आणि हा सगळा परिसर आहे मंदिराचा. तर इथं आम्ही फोटो काढले मंदिराच्या बाहेर. तिथं नाव होतं महाकालेश्वर आणि नागेश्वर ओंकारेश्वर असं नाव होतं. तिथं फोटो काढले आणि आम्ही निघालो रूमवर. जाताना जो बगीचा ते होतं तिथंच हे पण होतं, तर याच्यामध्ये गेलो, थोडं फिरलो गोल आणि इथूनच बाहेरचा परिसर दिसत होता जिथं पाणी होतं. ते पाणी पाहिलं, पाण्याचं शूट घेतलं थोडं. आणि आम्हाला जायचं होतं आता रूमवर. तर आम्ही रूमवर जाणार होतो. जवळच होतं मंदिर काळभैरवनाथ, की जो प्रसिद्ध आहे दारू पितो तो देव या नावाने. तिथं जाणार होतो आणि आम्ही निघालो. तो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.